सोलापुरातील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अधिकारी महेंद्र मल्लिशा माने यांनी फिर्यादीची दिव्यांग बहीण यांच्या नावे मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणाची रक्कम 5 लाख रुपये तिच्या बँकेच्या खात्यात वर्ग करण्यासाठी फिर्यादीकडे 20,000 रुपयाच्या लाचेची मागणी केल्याबाबत फिर्यादीने महेंद्र माने जिल्हा व्यवस्थापक व लिपिक यांच्या विरुद्ध सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी महेंद्र माने यांनी फिर्यादीकडे कर्जाची रक्कम 5 लाख रुपये बँकेत जमा करण्यासाठी तडजोडी 15,000 रुपयाची मागणी करून सदर लाचेची रक्कम कार्यालयातील लिपिक बनसोडे यांच्याकडे देण्याबाबत सांगितल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यानुसार आरोपी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात आरोपी माने यांच्या वतीने ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी जामिनाच्या वेळी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापुरातील जिल्हा सत्र न्यायाधीश श्री योगेश राणेसो यांनी महेंद्र माने यांची रक्कम 50,000च्या जामिनावर मुक्तता केली आहे। यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट निलेश जोशी, ॲडव्होकेट यशस्वी जोशी, ॲडव्होकेट राणी गाजूल, ॲडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।